वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निकालात बहुजन विकास आघाडीने दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे। एकूण 115 जागांपैकी 71 जागांवर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले असून भाजपने 43 जागा तर शिवसेना शिंदे गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले। उर्वरित पक्षांना एकही जागा मिळालेली नाही। हेमलता सिंह या प्रभाग क्रमांक 18 सर्वसाधारण महिलातून त्या शिवसेना शिंदे चिन्हावर निवडून आल्या आहेत, मात्र त्या भाजपच्या कार्यकर्त्या आहेत। या विजयासह वसई विरार महापालिकेवर बहुजन विकास आघाडीची सत्ता कायम राहिली आहे। आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपला गड यशस्वीपणे राखत पुन्हा एकदा पक्षाची ताकद सिद्ध केली आहे। अनेक प्रभागांमध्ये 4च्या पॅनलने विजय मिळवत बवियाने वर्चस्व प्रस्थापित केले। या निकालामुळे वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीची राजकीय पकड अधिक मजबूत झाली असून आगामी काळात महापालिकेच्या कारभारावर बवियाचा ठसा अधिक ठळकपणे दिसणार आहे। कार्यकर्ता जिंदाबाद। मी पुन्हा एकदा सिद्ध केलं का कार्यकर्त्याच्या जीवावर आपण निवडून येऊ शकतो। कार्यकर्ते मेहनत करतात, उमेदवार निवडून येतात। माझा कार्यकर्ता हा जिंदाबाद आहे। जर मतदान यादीत घोळ आणि स्लो वोटिंग नसतं केलं तर 100 पार केली असती। मतदानाचा घोळ, मशीनचा घोळ ठीक आहे, हरलो तिकडे हरलो कबूल करून टाकतो। त्यांच्याकडे आहे काय टीका टिप्पणी करण्यापेक्षा मी माझी कामं बोलतो, माझं पाणी बोलतो, मी पास करून ठेवलेली कामं बोलतो। मी विरोधकांवर कधी टीका करत नाही, करणार नाही। 44 झालो आहेत। आम्ही या वसई विरारचा चांगला विकास करू। आमचे 44 नगरसेवक ह्या वसई विरार शहरातील जे सामान्यातला सामान्य नागरिक, म्हणजे जो कॅन्सर पीडित असेल, जो पॅरासिस झाला असेल किंवा डायलिसिस ज्याला चालू आहे किंवा अन्य दुर्जर आजारांनी उदरत गरीब पीडित शोषित जे आपले कर भरतात, टॅक्स भरतात, तर टॅक्स त्यांना रिटर्न देण्यासाठी, त्यांना परतफेड करण्यासाठी आमचे सर्व नगरसेवक पहारे म्हणून काम करतील। दिग्गजाचा पराभव झाला हो, तुम्ही बघितलं असेल। कोणाचं मी नाव घेत नाही कोणाचा पराभव झाला, पण तुमच्याच माध्यमातून लोकांना कळेल। त्यामुळे आम्ही पराभवाने खचून जाणारी माणसं आहोत। आम्ही असे अनेक पराभव बघितले आहेत, पण अधिक चांगल्या प्रकारे काम करू। आणि आमदार म्हणून मी स्वतः आणि आमच्या स्नेहाताईंनी केलेलं काम आम्ही झाड लावलेलं आहे, त्याला येत्या 6 महिन्यापासून फळायला सुरुवात करतील। हॉस्पिटलचं काम चालू होईल, रेल्वे ओव्हरब्रिजचं काम चालू होईल, कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू होईल आणि लोकांना समजेल की भारतीय जनता पार्टीचे आमदार काय काम करतात ते आणि आमचे नगरसेवक काय काम करतात ते लोकांना निश्चितपणे माहिती पडेल। विजय असं नाही, विजय हा सगळ्या जनतेचा आहे। जनतेने ठरवलेलं तर त्या विभागामध्ये कामाचं मूल्यमापन केलं गेलं आणि सगळ्यांनी सहकार्य केलं आहे। यापुढे सगळे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत किंवा सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काम करू। हा विजय भारतीय जनता पार्टीचा आहे, हा विजय कार्यकर्त्यांचा आहे, हा विजय वॉर्ड क्रमांक 16 मधील सर्व धर्मीय सर्व समाजाचा आहे। श्रेय हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ह्यांना मिळतील। निवडून झाला हा आनंद होताच, पण वॉर्ड क्रमांक 16 हा सेन्सिटिव्ह होता। ज्या व्यक्तीसाठी आम्ही जी लढत होती, चौरंगी आमची लढत होती, त्या व्यक्ती आम्ही जी जनतेने आमची इच्छा पूर्ण केली।